प्रपोर्शनल थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हा प्रमेय आपल्या परीक्षेला नेहमी विचारतो. आतापर्यंत भरपूर वेळा हा परीक्षेला प्रश्न विचारला गेलाय. आता या प्रमेयाचं वाक्य काय, पेपरला तुम्हाला परीक्षेला अशा स्वरूपात प्रमेयाचं वाक्य मिळतं आणि त्यावरून आपला गिव्हन, प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन हे प्रूव्ह करायचं असतं. आपले एक प्रमेय दिला जातो, असं एक स्टेटमेंट असतं. त्या स्टेटमेंट वरनं आपल्याला काय करायचं असतं, पक्ष, साध्य, रचना, सिद्धांत लिहायची असते. तर मग आपण एक प्रमेय बघूया. पहिला प्रमेय येत्या 10वीच्या पुस्तकातला हा पहिला प्रमेय. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड of a triangle intersect the remaining side in two distinct points, the line divides the sides in the same proportion. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न भिन्न छेद असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हा प्रमेयाचं स्टेटमेंट मराठीमध्ये, इंग्रजीत फळ्यावर मांडले. आता ह्या स्टेटमेंट वरून आपला प्रमेय कसं लिहायचं ते पाहूया. सगळ्यांनी हे स्टेटमेंट पाठ करून ठेवायचं. आता ह्याच्यावर आपल्या गणित देखील सोडवायचे ते नंतर बघूया. तर प्रमेय मी सिद्ध कसं करतो ते पहा. काय सांगितले पहा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. हे पहा, ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये एक लाईन आहे. ती लाईन काय आहे, पॅरलल टू साइड. आता ह्यातली एक रेषा, एक मी त्रिकोण काढलाय. त्रिकोणामध्ये ही रेषा यल काढतोय. ही रेषा यल कुठं आहे, ह्या बाजूला पॅरलल आहे. मग जे आकृतीमध्ये दिलंय ते इथे लिहायचं. आणि काय म्हटले पहा, त्या पहिलं वाक्य जे असतं ते पक्ष असतं, गिव्हन असतं. हे पहिलं वाक्य इथून स्टार्ट झालं कुठपर्यंत, डिस्टिंक्ट पॉइंट पर्यंत. हे पहिलं वाक्य. काय सांगितलंय, अ लाईन इज अ पॅरलल टू अ ट्रायंगल. एक ट्रायंगलला एक लाईन आहे, ती पॅरलल आहे वन साइड, एका साइडला पॅरलल आहे. अँड इट इंटरसेक्ट रिमेनिंग टू डिस्टिंक्ट पॉइंट. ही रेष काय करते, ह्या बाजूला पी आणि क्यू मध्ये स्पर्श करते का छेदते. मग चला, हे वाक्य पहिलं वाक्य जे आहे ते यावरून आकृती काढली. या आकृतीवरनं मी पक्ष घेतोय. काय सांगायचं पक्षामध्ये, त्रिकोणाचं नाव आहे इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी कुठली रेषा कोणाला समांतर आहे, लाईन यल, पॅरलल, साइड कोण आहे, बीसी. पुढे ही रेषा कुणाला छेदते, या एबी मध्ये पी ला आणि एसी वर क्यू ला. मी कसं येतो पहा, लाईन यल इंटरसेक्ट साइड AB and side BAC at point कुठल्या बिंदूला, P and Q रिस्पेक्टिव्हली. हे पहा काय दिलं, ट्रायंगल एबीसी. आकृतीमध्ये जे दिसतं त्याला पक्ष म्हणायचं. ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये रेषा यल, लाईन यल, पॅरलल साइड बीसी इथपर्यंत आकृतीमध्ये दिसते. पुढे ही लाईन यल काय करते, एबी आणि एसी ला लाईन यल इंटरसेक्ट साइड एबी अँड एसी ऍट पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. मराठीमध्ये रेषा यल, ही रेषा यल समांतर बाजू बीसी. रेषा यल समांतर बाजू बीसी. खाली रेषा यल ही बाजू एबी व बाजू एसी ला पी आणि क्यू मध्ये छेदते. रेषा यल ही बाजू एबी व एसी ला पी आणि क्यू मध्ये छेदते. या स्वरूपात हे झालं पक्ष. मी मराठी मीडियम साठी तोंडी वाक्य सांगितलंय. आता टू प्रूव्ह, तर प्रूव्ह काय करायचंय, पुढचं वाक्य वाचूया. द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. line, ही line divides the same proportion. ही रेषा ह्या दोन बाजूंना समान प्रमाणात विभागते. कसं पहा, ह्याचा विभागा, ह्या रेषेला विभागा एपी छेद पीबी, एपी अपॉन पीबी काय होईल पहा, ए क्यू अपॉन क्यूसी. या स्वरूपात दोन बाजूमध्ये विभागते. हे झालं प्रूव्ह. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे सिद्ध करायचं आहे. पक्ष आणि साध्य, गिव्हन आणि प्रूव्ह
या स्वरूपात आपलं 2 मुद्दे झाले. याला अर्धा मार्क आणि अर्धा मार्क. या स्वरूपात 1.5 मार्कासाठी हे झालं पहा. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काहीतरी रचना करावी लागेल. ते रचना मी करतोय, हे जोडून देतोय. रचना काय केली पहा. सेगमेंट BQ and segment PC are joined. Join segment PC and segment BQ. मराठीमध्ये रेषाखंड BQ व रेषाखंड PC जोडू. या स्वरूपात ही झाली रचना. आता सिद्धा कशी करायची. आता सिद्धा कशी करायची. मला उत्तरामध्ये AP/PB, AP/PB, AQ/QC हे उत्तर मला आणायचं आहे. पण मी आणतो कसं, यासाठी काय करावं लागेल. आपण इयत्ता 10वी मध्ये सुरुवातीलाच मी गुणधर्म लिहिले होते, 4 गुणधर्म. मग त्या गुणधर्माचा उपयोग करून मला हे साध्य सिद्ध करायचं आहे. चला आता मला उत्तरामध्ये हे आणायचं आहे. AP/PB प्रकार. AP/PB. AP आणि PB कुठल्या 2 त्रिकोणात आहे पहा. हे पहा मी हिरव्या पेनने रंगवतोय. AP इथं आहे. PB कुठे आहे पहा. इथं आहे PB. मला PB ला असं गोल करतोय. मग AP आणि PB ह्या 2 त्रिकोणांची नावं सांगा. AP APQ मध्ये आहे. इन ट्रायंगल APQ. आणि PB कुठे आहे पहा. BPQ मध्ये. BPQ मध्ये. त्रिकोण APQ व BPQ मध्ये ह्या 2 त्रिकोणामध्ये कुठला गुणधर्म लागू होतो. मी 4 गुणधर्म शिकवलेत. 4 पैकी कुठला गुणधर्म लागू होतो ते पाहूया. आता APQ यामध्ये AP हा पाया, BP हा पाया, Q हा दोघांचा सामायिक बिंदू आहे, शिरोबिंदू आहे. म्हणजे Q या ठिकाणापासून हा त्रिकोण तयार होतो, Q पासून हा त्रिकोण तयार होतो. येथे PQ ही सामायिक उंची आहे. म्हणजे ही काय इथं काय, ह्या 2 त्रिकोणामध्ये समान उंचीचे 2 त्रिकोण आहेत. काय सेम आहे, उंची समान. मग मी असं लिहितो का, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ बरोबर इथं काय, इक्वल हाइट ट्रायंगल प्रॉपर्टी. इक्वल हाइट ट्रायंगल प्रॉपर्टी. मी ट्रायंगल चिन्ह काढले जागा नसल्यामुळे. इक्वल हाइट ट्रायंगल प्रॉपर्टी. मग काय येईल पा, बेस काय येईल, APQ चा बेस AP. इथं BPQ चा बेस पाया काय येईल, BP. इक्वेशन नंबर 1. या स्वरूपात पहिलं इक्वेशन मिळालं. हे जसं मिळालं तसं हे जर पण काढूया. AQ आणि QC कुठल्या त्रिकोणात आहे पहा. मी हे जरा रंगवतो, AQ निळ्या पेने रंगवतोय. AQ पहा, तर मी या स्वरूपात यस काढतो. QC कुठे माहित आहे, तर मी म्हटल्यास डॉट डॉट असं काढतो. मग AQ चा त्रिकोण काय आहे आणि QC चा त्रिकोण काय आहे. AQ चा त्रिकोण आहे APQ आणि QC चा त्रिकोण आहे CPQ. ह्या 2 त्रिकोणामध्ये काय सेम आहे पहा, ह्या दोघांमध्ये देखील हे पहा AQP आणि CPQ हा झाला पाया, हा झाला पाया. PQ ही उंची आहे, म्हणजे इक्वल हाइट ट्रायंगल प्रॉपर्टी. म्हणजे समान उंचीच्या त्रिकोणाचा गुणधर्म. काय सांगतो गुणधर्म, जर उंची समान असेल त्यांच्या उत्तर काय असेल, क्षेत्रफळ उत्तर पाया एवढं द्यायचं असतं. म्हणजे याचा पाया AQ, CPQ चा पाया काय QC किंवा CQ म्हणा. समीकरण नंबर 2. आता पहा, इथं AP/BP मिळालं तर AQ/QC मिळालं. आपल्याला AP/BP हवाय, AQ/QC
QC, AQ छेद QC, AP छेद BB, AQ छेद QC. पण हे दोन्ही एक नंबर आणि दोन नंबर मध्ये आपल्याला ही साइड सेम आली आहे, पण ही साइड बघा APQ APQ वाय, इथं BPQ, इथं CPQ, इकडची साइड सेम यायला पाहिजे. ही जर साइड सेम आली तर आपण ही आणि ही साइड सेम आहे असं म्हणूया. मग आता ही साइड सेम कधी येईल हे पहा, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. कुठले? हा खालचा आणि तो खालचा. नाव काय आहे पहा, इन ट्रायंगल BPQ, आणि हा खालचा त्रिकोण काय CPQ. ह्या दोन त्रिकोणामध्ये काय काय सेम आहे पहा, BPQ CPQ, ह्या दोघांचा पाया काय आहे, पाया PQ आहे. उंची दोन त्रिकोण समांतर आहेत म्हणजे पाया पण समान आहे, उंची पण समान आहे. ते मी लिहितोय इक्वल हाइट अँड इक्वल बेस ट्रायंगुलर प्रॉपर्टी. समान उंची व समान पायाचा त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतोय, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ is equal to area of triangle CPQ. Equation number 3. Equation 1, 2, 3 करवा. Equation 1, 2 आणि 3 हा खालचा अक्षरामधला तुम्ही वाटल्यास रंगवतोय किंवा गोल असं करतो. हा भाग सेम आहे समीकरण नंबर 3 मध्ये. इकडचं APQ आहे. इक्वेशन 1, 2, 3, इक्वेशन 1, 2, 3 काय सांगता पहा, इक्वेशन 1, 2 आणि 3 समीकरण 1, 2, 3 वरून काय सांगतं की ही बाजू सेम आहे म्हणून AP छेद BP AQ छेद CQ म्हणजेच QC, CQ म्हणजेच QC या स्वरूपात आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालं. यालाच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं म्हणतात. पुन्हा एकदा बघूया. प्रमेयामध्ये वाक्य दिलं, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ टू डिस्टिंक्ट पॉइंट, if a line parallel to a side of a triangle intersect the remaining side in two distinct point, the line divides the side in the same proportion. मराठीमध्ये त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न भिन्न छेदणारी रेषा, ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. इथे काय केलं, एक त्रिकोण आहे ABC, रेषा आहे L, ही बाजू BC ला समांतर आहे. रेषा L ही बाजू AB व AC ला P आणि Q मध्ये छेदते हे पक्षामध्ये लिहून घेतलं. प्रूव्ह काय करायचं आहे, AB छेद PB AQ छेद QC हे प्रूव्ह करायचं आहे. रचना काय केली, टिंबाटिंबाने जोडलं. काय जोडलं, सेगमेंट PC व BQ हे जोडून घेतलं. प्रूफ कसं केलं हे पहा. AP आणि PB हे मी हिरव्या पेनी रंगवलं होतं. AP आणि PB त्रिकोणाचं नाव आहे APQ आणि ह्या त्रिकोणाचं नाव आहे BPQ. ह्यामध्ये काय काय सेम आहे, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, समान उंच त्रिकोण आहे म्हणून ह्या दोघांचं क्षेत्रफळ पाया एवढं घेतलं. पाया काय आहे, AP छेद BP समीकरण नंबर 1. तसंच AQ छेद QC कुठे आहे, AQ छेद QC हे निळ्या पेनी रंगवलं. आणि हा त्रिकोण काय आहे APQ, हा त्रिकोण कुठे आहे CPQ. ह्या दोघा त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काही उंची एवढे येईल AQ छेद QC समीकरण नंबर 2 सारण लिहिलं. पुढे ह्या दोन्ही एक नंबर दोन नंबर कडे बघितल्यानंतर इथं APQ आहे, इथं APQ आहे, इथं BPQ आहे, CPQ आहे. BPQ व CPQ याचा जर विचार केला काय सेम आहे पहा, BPQ हा त्रिकोण, CPQ हा त्रिकोण. इथं काय आहे, इक्वल हाईट, दोन समांतर रेषा आहेत. समांतर रेषा असतील, दोन त्रिकोण असतील, गुणधर्म कुठला असतो, इक्वल हाईट इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. समान पाया व समान उंचीच्या त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतो,
जर पाया उंची समान असेल ह्या दोघांचं क्षेत्रफळ कसं असतं, समान असतं. इक्वेशन नंबर 3. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. ही बाजू सेम आहे म्हणून ही बाजू आणि ही बाजू सेम येईल. इक्वेशन 1, 2, 3 वरून AB छेद BB बरोबर AQ छेद CQ म्हणजेच QC. या स्वरूपात पहिला प्रमेय सिद्ध झाला. अँगल बायसेक्टर म्हणजेच कोनभाजकाचा प्रमेय. हा प्रमेय भरपूर वेळा विचारतो, त्यासाठी हा प्रमेय देखील आपल्याला परफेक्ट करायचा आहे. ह्याच्यावर आधारित असणारी गणितं पण आपल्याला बघायची आहेत. आता ह्या प्रमेयाचं स्टेटमेंट अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल मी वाचून दाखवतोय. पान नंबर तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 6-7 वर पानावर आहे मराठी सेमीच्या. The bisector of angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining side. पुन्हा एकदा the bisector of angle of triangle. एखाद्या त्रिकोणाचा बायसेक्टर कसा आहे म्हणे, तो अपोजिट साइड, ह्या अपोजिट ही साइड आहे अपोजिट, ह्या अँगलचा बायसेक्टर अपोजिट साइड काय करतोय, डिवाइड म्हणजे विभागतो. द अँगल ऑफ द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. ह्याचे 2 भाग करतो, ह्या बाजूचे 2 भाग करतो. हा कोनभाजक हा कोनभाजकाचा हा अँगल बायसेक्टर 2 भाग करतो. हा भाग कुणाच्या प्रमाणात, त्याच्या साईडच्या प्रमाणात, म्हणजे असणार आहे बाजूंच्या प्रमाणात. मराठीमध्ये तोच प्रमेय स्टेटमेंट वाचतो पण. त्रिकोणाचा कोनभाजक त्या कोनासमोरील, त्रिकोणाचा कोनभाजक हा कोनभाजक त्या कोनासमोरील, ह्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या, हा विभाग कसा, बाजूला उरलेल्या बाजूच्या गुणोत्तरात विभागतो. उरलेल्या बाजू कुठे कुठे, ही AC आणि CB. AC छेद CB कोण एवढे, AE छेद EB एवढे. हे आपल्या प्रमेयातलं शेवटचं वाक्य तो विभागतो. म्हणजे काय करतोय, तर त्या समोरच्या बाजूला 2 भाग करतोय आणि प्रमाणात विभागतो. प्रपोर्शन मध्ये म्हटले पहा. कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागेल. कसं करायचं ते मी सांगतोय. पहिल्यांदा आकृतीमध्ये जे दिलंय त्याला आपण गिवन म्हणूया आणि ते लिहून घ्या. आकृतीमध्ये काय काय दिलंय पहा. ट्रायंगल इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये खाली CE हा काय आहे, कोनभाजक आहे. CE इज अँगल बायसेक्टर कुणाचा, ऑफ अँगल C. CE हा कोनभाजक आहे. C इज अँगल बायसेक्टर. पुढे हे झालं आकृतीमध्ये आपलं एवढंच दिलंय, ह्याला म्हणायचं गिवन. हे झालं गिवन. आपलं हे पक्ष दिलंय. पक्ष मराठीमध्ये पहा. त्रिकोण ABC मध्ये CE हा काय आहे, कोनभाजक. CE हा कोन C चा कोनभाजक आहे. वाटल्यास अजून एक वाक्य मी टाकतो पहा. E हा कुठं आहे, AB वर आहे. पॉइंट E ऑन साइड AB किंवा सेगमेंट AB म्हणा. पॉइंट E ऑन सेगमेंट AB. बिंदू E हा AB वर आहे. बिंदू E कुठे आहे, हा AB या रेषेवर आहे, हे आपल्याला दिसतं. हे झालं पक्ष. पक्ष झाल्यानंतर आपल्या साध्य काय आहे. प्रमेयामधलं जे 2 नंबरचं वाक्य होतं ते वाक्य असं होतं की the bisector of angle of triangle divide the side opposite to the angle in the ratio of the remaining side. त्रिकोणाच्या असणारा कोनभाजक जो आहे त्या समोरील बाजूला प्रमाणात विभागतो किंवा बाजूच्या गुणोत्तरात विभागतो. चला मग हे आपण प्रूव्ह काय करायचं आहे. AE अपॉन EB, AE अपॉन EB, AE अपॉन EB पुन्हा एवढा आहे AC अपॉन BC, AC अपॉन BC. म्हणजे हा कोनभाजक, ह्या कोनभाजक समोरील बाजू हे 2 भाग झाले. AE छेद EB आणि कसे उरल्या बाजू AC छेद BC. पण हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला रचना करावी लागेल. रचना काय करावी लागेल पहा. मला इथं हे सिद्ध करण्यासाठी AE छेद EB आणि AC छेद BC हे आणण्यासाठी मला थोडीफार रचना करावी लागते. ती रचना काय करतोय तर CE ला समांतर एक रेषा काढतोय. CE ला समांतर एक BD नावाची एक रेषा काढतोय.
सीई पॅरलल बीडी ड्रॉ, किंवा असं वाटल्यास ड्रॉ सीई पॅरलल बीडी, सीई समांतर बीडी काढू. हे सीई ला समांतर रेष काढतोय. टिंबाने मी रेष काढतोय जेणेकरून आपल्याला स्पष्ट कळावं यासाठी. सीई समांतर बीडी नावाची एक रेष मी काढून घेतली, बीडी. आता ही सीई समांतर बीडी काढल्यानंतर एसी हे मी काय करतोय, वाढवतोय आणि डी ला जोडतोय. आपण सेगमेंट एसी प्रोग्रेस ऍट पॉइंट डी, सेगमेंट एसी प्रोग्रेस ऍट पॉइंट डी. मराठीमध्ये आपण असं म्हणूया, इथं सीई समांतर बीडी काढू, सीई समांतर बीडी काढू, खाली रेषाखंड एसी डी पर्यंत वाढू, रेषाखंड एसी बिंदू डी पर्यंत वाढू. आता हे एसी वाढवायचं आहे डी पर्यंत. वाढवला. आता आपल्या मोठा आता हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, हे प्रूफ करायचं आहे, हे सिद्ध करायचं आहे. मग सिद्ध करण्यासाठी मी काय करतो बा, आकृतीमध्ये एक मला मोठा त्रिकोण दिसतोय का, कुठला, एडीबी, एडीबी नावाचा त्रिकोण दिसतोय. त्या त्रिकोणाचं नाव लिहितो मी, इन ट्रायंगल एडीबी. एडीबी या त्रिकोणामध्ये काय काय समांतर आहे, सीई समांतर बीडी आपण पक्षमध्ये लिहिले, सीई समांतर बीडी. हे काय केली सर, रचना, हे आपण रचना केली, कन्स्ट्रक्शन, ही रचना केली, ते मी तर लिहून घेतलं, सीई समांतर बीडी. आता आपला मगाशी आपण एक प्रमेय पाहिला की एखाद्या त्रिकोणामध्ये जर एक बाजू दुसऱ्या बाजूला समांतर असेल तर कुठला प्रमेय येतो, तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय येतो. मग आता त्या प्रमेयाचा उपयोग आपण करूया. ह्या पूर्ण मोठ्या त्रिकोणात ही रेष समांतर आहे. मग समांतर असेल, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय सांगतो, ई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी. मी ते प्रमाणाचे मूलभूत प्रमेय लिहितो, एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी, एसी छेद सीडी. तर कारण देतोय त्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बीपीटी थेरम, मराठीमध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं जर लिहिलं तरी चालेल. आता ह्याला 1 नंबर आपण देऊया, समीकरणाला 1 नंबर देऊ. त्याच्यानंतर आता आपल्याला हे सिद्ध आणायचंय, पण काय आलं, ए छेद ईबी कडची बाजू आली आहे, एसी छेद सीडी आलंय, आपल्याला बीसी आणायचं. बीसी आणतो कसं ते पहा. हा त्रिकोण पक्षामध्ये आपले दिले अँगल बायसेक्टर आहे. मी एवढ्याच त्रिकोणाचा विचार करतो, इन ट्रायंगल एसीबी एबीसी, ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये हा सीई काय आहे, कोंदभाजक आहे. सी इज अँगल बायसेक्टर, सीई हा कोंदभाजक आहे. मग कोंदभाजक असेल त्यावेळेस हा कोण काय असणार आहे, सेम असणार आहे. कोंदभाजक आहे याचा अर्थ दोन कोण सेम असणार आहे. कुठे कुठे, एसीई कोण एसीई एकरूप, कोण ईसीबी ह्याला एक नाव देऊया, समीकरण नंबर देऊया 2 देऊया. आता हे समीकरण किंवा ह्याला तुम्ही असं करा, वाटल्यास मी पेन्सिल तुम्हाला पुढे कळावं यासाठी तुम्ही पेन्सिल वाटल्यास लिहून ठेवा, असं बरोबर चिन्ह करून स्मॉल ए करा. समीकरण नंबर 2. तर कारण द्यायचं असेल तर द्या, वाटल्यास अँगल बायसेक्टर सांगा कोंदभाजक. वर म्हटल्या कारण काय मानायची गरज नाही. आता
ही रेष समांतर आहे. कुठली? सीई समांतर बीडी, ह्या दोन रेषा समांतर आहेत. सीई समांतर बीडी. आणि ज्यावेळेस दोन रेषा समांतर आहेत आणि मध्ये एक काय छेदिका आहे, छेदिकेचं नाव आहे पहा बीसी. बीसी इज ट्रान्सव्हर्सल, छेदिका आहे. मग ज्यावेळेस दोन समांतर रेषा असतात, दोन समांतर रेषा असल्यानंतर मध्ये एक छेदिका असेल, अशा वेळेस आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलोय की अशा वेळेस तीन प्रकारचे कोन असतात. ते म्हणजे एक संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल, दुसरा अल्टरनेट अँगल म्हणजेच इतक्रम कोन, तिसरा इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोन. आता इथं आपला कुठला कोन तयार झाला बघा, ही रेष आणि ही रेष, ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि छेदिका आहे. मग इथं झेड दिसतो का? ह्या दोन रेषांमध्ये झेड दिसतो का? हो दिसतो ना. कुठं आहे पहा, मी झेड यापर्यंत दाखवतो. दिसला? हो झेड दिसला पहा. असं हा झेड आहे. हो आहे. मग याचा अर्थ हा काय आहे? इतक्रम कोन आहे. इतक्रम कोन एकरूप असतात. मग कुठले कुठले कोन आले? ईसीबी, अँगल ईसीबी एकरूप, सीबीडी, सीबीडी ह्याला मी स्मॉल ए, समीकरण नंबर 2, 3 कारण लिहितोय. इतक्रम कोन, अल्टरनेट अँगल, नेट अँगल, इतक्रम कोन. इथं ऑलरेडी ह्या दोघाला ए ए म्हटल्यामुळे मी त्याला ए नाव दिलंय. हा ए आला. पुढे आता ह्या दोन रेषांमध्ये संगत कोन पण आहे का बघा. संगत कोन कसा ओळखायचा? संगत कोन ओळखण्यासाठी दोन समांतर रेषा आणि बरोबर चिन्ह. हे पहा, बरोबर चिन्ह, हे बरोबर चिन्ह, हे बरोबर चिन्ह, हे संगत कोन म्हटल्याचं तर मी स्टार करतो, स्टार करतो. हे आणि हे संगत कोन आहे. हा कोन संगत कोन. नाव काय काय पहा, ACE, ACE congruent, CDB, CDB. हा ए असल्या कारण ह्याला पण एच आलं. इक्वेशन नंबर 3, 4. कारण काय? संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. संगत कोन कशा असतात? एकरूप असतात. आता 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर कडे बघा. 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर कडे जरा थोडस लक्ष देऊन बघितलं काय दिसतं पहा. हे पहा, इथं ACE आणि ECB, ACE आणि ECB कुठे पहा, ECB हे दोघं, ह्या दोघाला आपण ए नाव दिलं, ह्या दोघाला ए नाव दिलं. पुढे ECB, हा ECB कोणाबरोबर आहे? हा इतक्रम कोन आहे, झेड आहे, म्हणून हा दोघ काय आले? ए आले. पुढे हा कोन संगत कोणाला? ACE आणि CDB हे दोघं ए आले. म्हणजे ह्या त्रिकोणात समीकरण 1, 2, 3 वरून ह्या त्रिकोणातला हा कोन एकरूप आला. इक्वेशन 2, 3, 4. इक्वेशन नंबर 2, 3 and 4 काय सांगतं पहा, हे दोघं सेम आहेत, ह्या दोन्ही कोन एकरूप आहेत. नाव काय आहे कोणाचं? CDB. कोण? CDB एकरूप. ह्याचं नाव काय? CBD, CBD, CBD हे एकरूप आहे. आता हे दोघं ज्या त्रिकोणात आहेत, हे दोघं कुठल्या त्रिकोणात आहेत पहा, ह्या त्रिकोणात CBD. मग आपल्याला माहिती आहे CBD जर एखाद्या त्रिकोणामध्ये दोन कोन एकरूप असतील तो कोन तो त्रिकोण काय? समद्विभुज त्रिकोण. हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण झाला. कुठला पहा? CBD. म्हणून त्रिकोण CBD इज आयसोस्केलस ट्रायंगल. समद्विभुज त्रिकोण झाला. समद्विभुज त्रिकोणामध्ये
हे दोन कोण एकरूप आहेत. ह्या दोन कोणाच्या समोरच्या बाजू म्हणजे ही बाजू, ह्या कोणासमोरची ही बाजू, या कोणासमोरची ही बाजू एकरूप असणार. कुठली बाजू पहा, साइड. ह्या समोरची सीडी एकरूप साइड. सीबीडीच्या समोरची कोण सीडी आणि ह्याच्या समोरची कोण बीसी. दोन्ही बाजू काय झाल्या एकरूप. ह्याला समीकरण नंबर आपण चौकोन करून एक 5 नंबर देऊया. समीकरण 1 आणि 5, 1 नंबर आणि 5 नंबर करावा. सीडी 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 सेम आहे. सीडीच्या वेळी दिसले तरी चालतं. समीकरण नंबर 1 आणि 5 कडे जा. मी क्वेश्चन बघितलं काय समजतं पहा. हे सीडी सीडी सीडीच्या ऐवजी बीसी लिहिलं तरी चालतं. मी समीकरण 1 व 5 वरून लिहितो पहा. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 5. समीकरण फ्रॉम इक्वेशन 1 अँड 5 मला जागा आहे त्यामुळे मी लिहित नाहीये. तुम्ही लिहून ठेवा. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 5 समीकरण 1 व 5 वरून काय सांगता येईल. आयएस लिहितो फक्त सीडीच्या ऐवजी बीसी लिहितो पहा. एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडीच्या ऐवजी बीसी. हेच आम्हाला सिद्ध करायला विचारलं होतं. ए छेद ईबी बरोबर एसी छेद बीसी. हा प्रमेय आपला परीक्षेला विचारतो. हा महत्वाचा आहे आणि सर्वात थोडा अवघड असा हा प्रमेय आहे. त्या कारणानं हा प्रमेय तुम्ही काय करा, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा लिहून करा आणि कमीत कमी आपण एकदा सराव करा. सराव करणं फार महत्वाचं आहे. सराव केल्यावरच हा लक्षात राहतो. जर तुम्ही एकदा परफेक्ट केलाय, 5 वेळा 10 वेळा लिहून काढलाय, तुमचा परफेक्ट आहे, पाठ आहे प्रमेय तुमचा, नंतर एक महिना जर गेला नंतर तो विसरून जातो, परत समजत नाही. त्यासाठी व्यवस्थित लिहून घ्या आणि एका भिंतीवर किंवा कशावर तरी हे प्रमेय लिहून ठेवा, जेणेकरून तुमचा हा प्रमेय परफेक्ट होऊन जाईल. आणि आठवड्यात एकदा 3 समांतर रेषेचा गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स काय सांगतो पहा. द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. इथे 3 समांतर गुणधर्माचा आपले यूज करायचा आहे. ऍक्च्युली प्रमेय हा परीक्षेला शक्यतो विचारला जात नाहीये, पण ह्याचा गुणधर्म कसा वापरायचा हे आपण बघूया. तर मी प्रमेया स्वरूपात सोडवतोय. समजा सांगतो पहा. आता इथं आपल्या 3 पॅरलल लाईन्स म्हणजे 3 समांतर रेषा आहे. लाईन एल एम एन आणि हे काय T1 T2 ट्रान्सव्हर्सल आहे. मग मी ते लिहून घेतो पक्षामध्ये. लाईन एल पॅरलल लाईन, एम पॅरलल लाईन, एन and T1 per line T1 and T2 are transversal. हे काय आहेत तर ट्रान्सव्हर्सल आहेत. कोण T1 आणि T2 हे दोन छेदिका आहेत. मराठीमध्ये रेषा L, रेषा M, रेषा N ह्या 3 रेषा समांतर आहेत. रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा L N आणि T1 आणि T2 ह्या काय आहेत तर छेदिका आहेत, ट्रान्सव्हर्सल आहेत. मग ह्या प्रॉपर्टीज काय सांगतो पहा. AB अपॉन BC, AB अपॉन BC इकडे काय येईल PQ अपॉन QR. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग मी कसं करतो पहा सिद्ध. हे सिद्ध करण्यासाठी मला एक छोटीशी रचना करावी लागेल. रचना काय करतोय, हे जोडून घेतो. काय जोडलं पहा. CP जोडू, CP जॉईन CP, जॉईन किंवा असं करा वाटल्यास C'D'P. मराठीमध्ये रेषाखंड C'D'P जोडू असं म्हणा. खाली प्रूफ करायचं. हे प्रूफ कसं करतो पहा. पूर्ण आकृतीकडे बघितल्यानंतर हा वरचा त्रिकोण वेगळा, खालचा त्रिकोण वेगळा, 2 त्रिकोण आपल्याला दिसतात. मग कुठले कुठले 2 त्रिकोण पहा. ACP त्रिकोण ACP हा वरचा त्रिकोण आहे.
ह्या एसीपी मध्ये काय आहे पहा, एसीपी मध्ये जर बघितलं बीडी समांतर एपी, बीडी समांतर एपी, बीडी आणि एपी समांतर, कारण रेषा एम समांतर रेषा एल दिलंय, त्यामुळे मी काय केलं बीडी सेगमेंट बीडी वाटल्यास करा, वाटल्यास सेगमेंट रेषाखंड सेगमेंट एपी हे समांतर आहे, आपल्याला दिलेलं आहे, गिवन दिले आहे. मग इथं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरतो. एवढ्याच त्रिकोणात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय येईल, बीपीटी काय येईल पहा, बीसी छेद एबी, इकडे काय येईल सीडी छेद डीपी, समीकरण नंबर 1. हे जसं केलं तसं इकडे करूया, इकडच्या खालच्या त्रिकोणात नाव काय पहा त्रिकोणाचं, खाली PCR त्रिकोणाचं नाव आहे, किंवा RPC म्हणा, ट्रायंगल RPC. त्रिकोण RPC मध्ये देखील कोण समांतर आहे, DQ समांतर सेगमेंट DQ पॅरलल सेगमेंट CR, हे आणि हे समांतर आहे. हे देखील आपल्या बीपीटी वापरूया. बीपीटी कसं वापरणार, हा मी असं घ्या, खालून घेतो मी RQ छेद PQ, RQ छेद PQ, राहील पहा CD छेद DP, समीकरण नंबर 2. 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघितल्यानंतर काय होईल पहा, 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघितल्यानंतर समीकरण इक्वेशन नंबर 1 and 2 हा आणि हा भाग सेम आहे, रंगवतोय पहा, हे भाग सेम आहे, त्यामुळे इकडचे भाग कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. कुठले भाग, BC अपॉन AB, BC अपॉन AB, इकडे काय येईल पहा RQ अपॉन PQ. आपल्याला साध्य काय विचारलंय, हे विचारलंय, माझं उलट आलंय, मग इथं व्यस्त करा, इथं उलट आलंय व्यस्त, इनवर्स मराठीमध्ये व्यस्त उलट करायचं, AB छेद BC PQ छेद QR किंवा RQ म्हणा, QR चालतंय. या स्वरूपात 3 समांतर रेषा तुम्हाला परीक्षेला शिकवतो, हे एवढं सगळं लिहायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, याच्यावर आधारित गणित असतात. 3 अशा आकृती आली, या स्वरूपात 3 समांतर रेषा अशी जर आकृती आली, काय लिहिणार आपण, डायरेक्ट हे वाक्य लिहायचं, 3 समांतर रेषेचा गुणधर्म AB छेद BC बरोबर PQ छेद QR, या स्वरूपात हे लिहायचं, किमती ठेवायच्या आणि गणित सोडवायचं. आता 1.2 ह्यामध्ये आपण बीपीटी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, आता कोनदुभाजकाचा गुणधर्म, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, आणि ह्या 3 समांतर रेषेचा गुणधर्म, 3 पॅरलल लाईन्स प्रॉपर्टी, हे 3 गुणधर्मावर आधारित 1.2 हा अभ्यास आहे. यासाठी हे 3 गुणधर्म तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहे.